नमस्कार, मी राधिका साठे पटवर्धन. इमर्जन्सी म्हटलं तर ऍक्सिडेंट्स, हार्ट अटॅक, स्ट्रोक येणं, तर कधी काही चक्कर आली आहे त्याच वेळी आपण इमर्जन्सी डिपार्टमेंटला जातो. पण डोळ्यांना पण काही आघात होऊ शकतो, आय ट्रॉमा असं काही असतं, हे खूप कमी जणांना माहिती आहे. यासाठी हॉस्पिटल्समध्ये काही स्पेशलिस्ट डिपार्टमेंट्स आहेत आणि त्याचे तज्ज्ञ खूप जोखमीचं काम करतात, हे खूप कमी लोकांना माहिती असतं. आय ट्रॉमा म्हणजे काय आणि डोळ्यांची निगा कशी राखावी हे समजून घेण्यासाठी आपण आज PBMAच्या HV देसाई आय हॉस्पिटलच्या डॉक्टर कुणाल शिंदे यांच्याशी संवाद साधूया. नमस्कार. नमस्कार. डॉक्टर, डोळ्यांचा ट्रॉमा किंवा आघात म्हणजे नक्की काय असतं आणि डोळ्यांच्या बाबतीत भारतात त्याचे प्रमाण किती आहे? डोळ्यांचा आघात किंवा डोळ्यांचा ट्रॉमा म्हणजे बाहेरून कुठल्याही शक्तीमुळे किंवा कुठल्याही फोर्समुळे डोळ्याला होणारी जखम. डोळा म्हणजे पूर्ण काळं बुबुळ एवढंच नाही, तर त्याच्या आजूबाजूला जो बोनी कंटेंट आहे त्याची पण इंजुरी. तर ह्या इंजुरीमध्ये डोळ्याचं समोरचं बुबुळ, त्याच्यानंतर पांढरा भाग, ते मागचा पडदा इथपर्यंतची इंजुरी होऊ शकते. सोबतच डोळा ज्या हाडाच्या साच्यामध्ये आहे त्या हाडाच्या साच्याचं पण फ्रॅक्चर होणे. तर हा सगळा डोळ्याचा ऑक्युलर ट्रॉमा म्हणून गिनला जातो. तो फक्त एक्सटर्नल फोर्स पण नाही, काही केमिकल्स असू शकतात किंवा काही वस्तूंमुळे ट्रॉमा झालेला असू शकतो. तर ह्या सर्वांना आपण ऑक्युलर ट्रॉमा असं गिनलं जातं आणि त्याचं वेगवेगळं क्लासिफिकेशन पण आहे. भारतामध्ये ह्याचं जर प्रमाण बघायला गेलं तर जे डोळ्याच्या हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या ज्या इमर्जन्सी केसेस आहेत त्यात 5 ते 10% ह्या ऑक्युलर ट्रॉमाच्या केसेस असतात. हा अतिशय संवेदनशील भाग असून त्याच्याबाबत उपचार जे करावे लागतात ते फारच लवकर पद्धतीने चालू करावे लागतात. आपल्या अनुभवात डोळ्यांच्या दुखापतीची सर्वात सामान्य कारणे कोणती आहेत? माझ्या अनुभवानुसार आपण जर म्हणायला गेलं तर शहरी, औद्योगिक भाग आणि ग्रामीण भाग अशामध्ये त्याची विभागणी करू शकतो. ग्रामीण भागामध्ये जे शेतीवर लोक जातात त्यांना चिपाड लागणे किंवा काही व्हेजिटेबल ट्रॉमा आहे किंवा त्यांनी शेतकाम करत असताना जे ट्रॉमा आहेत ते ट्रॉमाचे प्रमाण ग्रामीण भागात जास्त आहे. औद्योगिक भागामध्ये बघितलं गेलं तर ते कामकाजावर असताना एखाद्या पार्टने, स्पेअर पार्टने ट्रॉमा होणे हे आहे. तिसरं मोस्ट कॉमन कारण आजच्या तारखेला रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट्स. मी असं म्हणेन की रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट्स, त्याच्यानंतर औद्योगिक कामामध्ये होणाऱ्या आय इंजुरी आणि ग्रामीण भागामध्ये शेतकामावर होणाऱ्या इंजुरी, ह्या मोस्ट कॉमन आय इंजुरी आता आपल्याकडे आहेत. डोळ्यांच्या दुखापतीबद्दल लोकांकडे काय गैरसमज आहेत किंवा काय चुकीचे विचार लोक बाळगतात? सर्वात प्रथम मला असं म्हणता येईल की डोळ्यांची जी दुखापत आहे छोटी किंवा मोठी प्रमाण असं नाही, ते सिरियसच आहे. लोक थोडंसंच लागलंय किंवा जस्ट काहीतरी टोचल्यासारखं वाटतंय असं म्हणून ते दुखापत अंगावर काढतात, ते चुकीचं आहे. दुसरी गोष्ट, काही केमिकल जर आत गेले तर डोळा चोळणे किंवा काही गोष्टी धूळ वगैरे गेली तर डोळा चोळणे, स्वतःहूनच चोळणे, तर हे फार चुकीची गोष्ट आहे. काही केमिकल वगैरे गेलेले असतील तर तुम्ही पहिल्यांदा आयला वॉश करा आणि लवकरात लवकर तुमचे जे नेत्ररोग तज्ञ असतील जवळचे त्यांना दाखवा. डोळ्याची दुखापत कमी आहे म्हणून ते सहन करणे किंवा त्याला अंगावर काढून घेणे हे मोस्ट चुकीची गोष्ट आहे असं मला वाटतं. डोळ्याला दुखापत झाल्यास तात्काळ काय प्रथमोपचार घेतले पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत? डोळ्याची जर दुखापत झाली, पहिल्यांदा सपोज ती केमिकल्समुळे झालेली आहे किंवा फर्टिलायझर्स, केमिकल शेती कामामध्ये ज्यावेळेस ते होतात त्यावेळी त्याला लगेच्या लगे डोळा पाण्याने धुवून काढणे जेवढं शक्य आहे तेवढा वेळा, आणि त्याच्यानंतर स्वतःहून त्याला डोळ्याला न चोळणे किंवा काही लोक मध टाकतात किंवा गुलाबजल टाकतात, तर ते सगळं चुकीचं आहे. तुम्हाला औषधं घ्यावे लागतात आणि ते औषधं डॉक्टरांच्या सल्ल्यावरनच घ्यावे लागतात. तुम्ही हे करू शकता की तुम्ही डोळा धुवा, त्याच्यानंतर जवळचा नेत्ररोग तज्ञ आहेत त्यांना दाखवा. डोळा चोळू नका, कापूस लावू नका, गुलाबजल लावू नका, मध लावू नका, आणि जवळचा तुमचा जो नेत्ररोग तज्ञ असेल त्यांच्याकडे जाऊन दाखवून घ्या. गोल्डन आवर हे आय ट्रॉमा मध्ये किती इम्पॉर्टंट आहे? जसं ऍक्सिडेंट नंतर म्हणतात की गोल्डन आवर मध्येच केलं पाहिजे त्याचा उपचार, तसं आय ट्रॉमा मध्ये किती इम्पॉर्टन्स असतो गोल्डन आवर?
जसं हार्ट पेशंटमध्ये हार्ट अटॅक आल्यानंतर गोल्डन आवर 1 ते 2 आवर आहे, तसाच जो आपला डोळ्याचा आहे त्याच्यामध्ये पहिले 2 घंटे फार क्रिटिकल आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही जवळच्या नेत्ररोग तज्ञांना जर जाऊन दाखवलात तर त्याच्यामध्ये तुमची दृष्टी जाण्याची शक्यता फार कमी होते. तुम्ही जेवढं त्याला उशीर करत जाल त्याच्यासोबत तुम्हाला दृष्टी काय तुमचा डोळा पण गमावण्याची शक्यता येऊ शकते. कारण ज्यावेळी लागलेलं असतं त्याच्यामध्ये जर ते घाव ओपन असेल तर त्याच्यामधून जंतू पण आत जाऊ शकतात आणि त्याच्यामुळे पूर्ण डोळा पण सडू शकतो. तर तुम्हाला आय ट्रॉमामध्ये पहिल्यांदा 1 ते 2 घंटे हे फार क्रिटिकल आहेत. अंगावर बिलकुल काढू नका. रात्री लागलेलं आहे, आता कोणी नसेल दवाखान्यात किंवा उद्या सकाळी जाऊ, साफ चुकीचं आहे. आमचे ट्रॉमा सेंटर 24 घंटे चालू असतं. तुम्ही कधीही इथे येऊ शकता. एखादा लक्षात राहणारा प्रसंग आहे ज्या केसमध्ये म्हणजे त्या पेशंटचं दृष्टी परत आली किंवा सुधारली? आत्ताच मी मागच्या महिन्यामध्ये एक केस ऑपरेट केलं. त्याच्यामध्ये एक शेतकरी आहे आणि त्याला एक डोळा अगोदरपासून निकामी होता. दुसऱ्या डोळ्याला त्याला ट्रॅक्टरची मागची साईड लागली आणि त्याची जी हाडाची साचा जो आहे तो पूर्ण तुटला आणि त्याच्यामधून त्याचा जो दिसणारा डोळा होता तो पूर्ण खाली गेला. तर ह्याला आपण मेडिकल लँग्वेज मध्ये म्हणायचं तर ऑर्बिटल फ्लोअर फ्रॅक्चर असं म्हणतो. फार कॉम्प्लिकेटेड केस होती ही. आम्ही इथे आमच्या ट्रॉमा युनिटनं आणि ओरल मॅक्झिलोफेशियल सर्जन, ENT सर्जन आणि ऑक्युलोप्लास्टी सर्जन अशा तिघांनी मिळून ती केस आम्ही ऑपरेट केलं आणि त्याचा खाली गेलेला डोळा वर आला आणि त्याला आता दिसा लागला. तर त्याची मध्ये कंडिशन अशी झाली होती की शेतामध्ये कांद्याचं पीक आहे, त्याला दिसत नाहीये आणि त्याचा एकच डोळा होता. जे ट्रॉमा सेंटर असतं त्याच्यासाठी डेडिकेटेड टीम लागते. तशी टीम आपल्या इथे अवेलेबल होती म्हणून आपल्या इथे त्याचे चांगल्या पद्धतीने उपाय झाले. तर आता तो फार आनंदी आहे आणि त्याचा म्हणजे तुम्ही विचार करा, एखादा हाड जर तुटलेला असेल तर ते तिरकं जुळलं तरी माणूस काम करू शकतो, पण एकच डोळा आहे त्यानं पण दिसत नाहीये. तर इमॅजिन करा कशी लाईफ असेल. तर एवढं इम्पॉर्टंट आहे डोळ्यांचं. त्याच्यामुळं डोळ्यांचा ट्रॉमा हा मी सांगू शकतो की हा सगळ्यात म्हणजे आनंददायी क्षण पण होता त्याला ज्यावेळी दृष्टी आली आणि त्याच्यासाठी पण ते फार इम्पॉर्टंट होतं. डोळ्यांचं दुखापत टाळण्यासाठी लोक स्वतः किंवा पालक छोट्या मुलांचे किंवा उद्योजक हे काय करू शकतात आपल्या घरी किंवा ऑफिसमध्ये, वर्कप्लेसमध्ये? पहिल्यांदा मी सांगेल लहान मुलांपासून. लहान मुलं आजकाल खेळताना शार्प पेन्सिल्स किंवा गाड्या ज्याला इलेक्ट्रिक तार असते किंवा रिमोट ज्याला तार असते, तर अशा गोष्टी पालकांनी त्यांच्या हातात देऊच नयेत. कारण काय आहे की ते खेळता खेळता डोळ्याला लागतंय. आमच्याकडे वर्षभरात अशा 5-6 केसेस झालेल्या आहेत की ज्याच्यामध्ये पेन्सिल किंवा गाडीची तार किंवा वायर ह्या गोष्टीमुळे डोळ्याला इंजुरी झालेल्या आहेत. तर लहान मुलांच्या बाबतीत शार्प गोष्टी ज्या आहेत त्या त्यांनी अवॉइड करणे. दुसरी गोष्ट, औद्योगिक जगतामध्ये मी म्हणेल तर प्रत्येक वर्करनी आय प्रोटेक्टिव्ह ग्लासेस, संरक्षणात्मक ग्लासेस वापरलेच पाहिजेत. ह्याच्याबाबत एक केस असा आहे की आमच्या इथं एक पेशंट आता मागच्या वर्षी आला, यंग पेशंट 25 वर्षाचा, आणि त्याला औद्योगिक ह्याच्यामध्ये काम करताना स्पेअर पार्ट उडून डोळ्यात लागला. त्याचा डोळा पूर्ण निकामी झाला. पण तेच जर त्यांनी आय प्रोटेक्टिव्ह ग्लासेस वापरले असते तर ही इंजुरी एवढी सिव्हिअर झाली नसती किंवा किंबहुना झाली पण नसती. आणि चक्क 24 वर्षाचा असल्यामुळे आता त्याला पूर्ण आयुष्य एका डोळ्याने काढणं असं आहे. तर आय प्रोटेक्टिव्ह ग्लासेस हे मस्ट आहे औद्योगिक जगतासाठी. त्याच्यानंतर जे ट्रॅफिक ऍक्सिडेंट म्हणेन मी, तर त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे जे हेल्मेट आहे, हेल्मेट कंपल्सरी वापरणं आहे. हेल्मेटचा जो बेल्ट आहे खालचा तो लावणे गरजेचं आहे. काय करतात की नुसतं हेल्मेट घालतात, ज्यावेळी ऍक्सिडेंट होतो त्यावेळी तेच उलट हार्मफुल होऊन जातं. तर हेल्मेट पूर्ण घालणे, व्यवस्थित पद्धतीनं घालणं आहे आणि त्याचे जे शटर आहे ते पण वापरणं गरजेचं आहे हेल्मेटचं. तर ह्या गोष्टी आहेत की तुम्ही प्रोटेक्शन जेवढी घ्याल तेवढं तुमच्या आय इंजुरीज पासून वाचत राहताल. आणि दुसरी गोष्ट, जे 2 व्हीलरवर पण हे करतात, ऍटलिस्ट तुमचे ग्लासेस तरी तुम्ही वापरले पाहिजेत. आजकाल पुण्या किंवा आजूबाजूच्या परिसरात एवढं कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे आणि रस्त्यावर खडे वगैरे असतात. अशा भरपूर केसेस आमच्याकडे येतात ज्याच्यामध्ये खडा उडून डोळ्यात जातो. माझ्या स्वतःच्या भावासोबत झालेलं आहे ही गोष्ट. तर हेल्मेट घातलेलं असताना पण त्याने शटर लावला नव्हता, तर ते खडा उडून गेला होता. तर अशा वेळी तुम्ही इग्नोर करू नका. डोळ्यात काहीतरी सलतंय असं तुम्हाला वाटतलं
तरी तुम्ही हॉस्पिटलला येऊन दाखवा, कारण ती इंजुरी असू शकते, ती पुढे डिव्हास्टेटिंग होऊ शकते. तर अशा वेळी ग्लासेस कंपल्सरी वापरणे. इवन ज्यांना चष्म्याचा नंबर पण नसेल त्यांना मी पण हे म्हणतो की तुम्ही प्रोटेक्टिव्ह ग्लासेस ट्रॅव्हल करताना वापराच. अलीकडे तंत्रज्ञानामुळे आय ट्रॉमा या डिपार्टमेंटमध्ये काय प्रगती झाली आहे किंवा काय डेव्हलपमेंट्स आहेत? आता तंत्रज्ञान एवढं वाढत चाललेलं आहे. ह्याची लेटेस्ट टेक्नॉलॉजी म्हणजे आमचा ऑक्युलोप्लास्टी ब्रँच ही मेडिकल सायन्सेस मधली लेटेस्ट ब्रँच आहे. तर ह्याच्यामध्ये काय आहे की आता ऑक्युलर ट्रॉमामध्ये आपण अगोदर एवढं अद्ययावत तंत्रज्ञान नव्हतं की आपण त्याच्या पूर्ण हाडांचा सापळा, पूर्ण डोळ्याची जी खोबणी आहे त्याचा आपण 3D प्रिंट घेऊन तशीच्या तशी रिकन्स्ट्रक्ट आता करू शकतो. हे अद्ययावत टेक्नॉलॉजीमुळे आहे. अद्ययावत टेक्नॉलॉजीमध्ये मायक्रोस्कोप आणि ह्याच्यामुळे आपण जे समोरचे जे बुबुळ फाटलेलं असू शकेल किंवा मागची लेन्स जी खराब झालेली असेल ते आपण रिप्लेस करू शकतो. पुढचं बुबुळ पण आपण रिप्लेस किंवा त्याला व्यवस्थित टाके घेऊ शकतो. तर अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या अद्ययावत टेक्नॉलॉजीमुळे शक्य झालेल्या आहेत. सामान्य माणसाने कुठल्याही आय ट्रॉमा किंवा डोळ्यांना दुखापत झाली तर किती गंभीरपणे घेतलं पाहिजे? मी ह्याच्याबाबत आताच हे सांगितलं. माझ्या स्वतःच्या भाऊ टू व्हीलरवर जवळच्याच ठिकाणी जात असताना काहीतरी गेलं असं त्याला वाटलं आणि 2-3 घंट्यानंतर त्याचा डोळा लाल झालेला होता. तर त्यानं एवढं सिरियसली घेतलं नाही, पण मला ते कळलं. मी त्याला लगेच हॉस्पिटलमध्ये नेलो आणि त्याच्या डोळ्याच्या आतून एक छोटासा खडा निघाला, छोटासा. पण एवढं गांभीर्याने घ्यावं लागतं, कारण काय आहे की डोळा हा मोस्ट सेन्सिटिव्ह ऑर्गन आहे. तर ह्या सेन्सिटिव्ह ऑर्गनचा तुम्हाला स्वतः काळजी घ्यावी लागणार आहे, कारण आजच्या या युगामध्ये डोळ्याचं व्हिजन तुम्हाला तंतोतंत पाहिजे. तुम्हाला तुमची स्क्रीनवर काम असेल तर तुम्हाला तंतोतंत व्हिजन पाहिजे, दूरचं जरी असेल तरी तुम्हाला व्हिजनची पूर्ण गरज आहे. तर अशा वेळी तुम्ही छोटी असेल किंवा मोठी असेल तुम्ही ती सिरियसली घेतली पाहिजे आणि जवळचा जो नेत्ररोग तज्ञ आहे त्याला तुम्ही संपर्क केला पाहिजे. डोळ्यांच्या दुखापतीनंतर कोणती लक्षणे रेड फ्लॅग अशी मानली जातात? सर्वात महत्वाचं म्हणजे काहीतरी डोळ्यात गेलंय असं वाटणं. हे छोट्या इंजुरीमध्ये. मोठ्या इंजुरीमध्ये तुम्हाला ते दिसतंच की ब्लिडिंग होत आहे किंवा नजर कमी झालेली आहे किंवा तो दुखत आहे. तर रेड फ्लॅग साईन छोट्या इंजुरी किंवा काही ह्याच्यामध्ये काहीतरी सलता आहे, इथपासून ते रक्त येत आहे किंवा दिसत नाही इथपर्यंत त्याची लक्षणं आहेत, ते रेड फ्लॅग साईन आपण मानावेत. दृष्टी कमी होणे, वेदना होणे डोळ्यांना किंवा डोळ्यांच्या जवळ पण कधी कधी किंवा पाणी येणे, यापैकी कोणत्या लक्षणांकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे? वेदना होणे आणि दृष्टी कमी होणे ह्या गोष्टी आहेत, त्या तुम्हाला काहीतरी आत गंभीर आहे हे दर्शवतात. त्याच्याबाबत आपण दक्षता घ्यावी लागणार. लोक खूपदा घरगुती उपाय करतात की डोळ्यात गुलाबजल टाका, आधीचे कुठले ह्याची दुखापतीची औषध असतात ती टाका. त्याबद्दल किती सुरक्षित असतं ते किंवा काय केलं नाही केलं पाहिजे? प्रथमतः जे जुने औषधं आहेत त्याची व्हॅलिडिटी कितीही लिहिलेली असली तरी एकदा बॉटल उपडली की ते 1 महिन्याच्या आत डिस्कार्ड केलं पाहिजे. उलट तुम्हाला आता दुखापत आहे आणि तुम्ही जुने औषधं टाकताय त्यांना अजून जास्त त्रास होईल. कधी कधी ते बॉटलच किंवा गुलाबजलच सोर्स ऑफ इन्फेक्शन असतं. गुलाबजलमध्ये साखर असते, साखरमध्ये जंतू असतातच असतात, त्याच्यामुळे तेच कधी कधी सोर्स ऑफ इन्फेक्शन असतं आणि तुम्ही आय इंजुरी झालेली आहे तर तुम्ही ते जंतूंना स्वतःहून आमंत्रण देताय इन्फेक्शनसाठी. तर असे कुठलेही घरगुती उपाय नाही करावेत. दुसरी गोष्ट आहे की काही इंजुरी झाली आहे, केमिकल गेलेलं आहे किंवा काही गेल्यासारखं वाटतं डोळ्यामध्ये, त्यांनी उंजळीमध्ये पाणी घेऊन थोडा डोळा त्यांनी स्वच्छ करावा, स्वच्छ कापडानं पुसावा आणि त्याच्यानंतर औषधासाठी त्यांनी जवळचे जे नेत्ररोग तज्ञ आहेत तिथलं जाऊन सल्ला घ्यावा. नेत्ररोग तज्ञांकडे जाताना ते काही शील्ड किंवा बॉटलचं झाकण वगैरे असं ते लावू शकतात, जेणेकरून हवा किंवा पाणी लागू नये. सर्व डोळ्यांच्या दुखापतींमध्ये सर्जरी लागतेच का काही कधी औषधं आणि अशा वेगळ्या टाईपच्या उपचारांनी पण होऊ शकते? नाही, सर्व डोळ्यांच्या इंजुरीमध्ये सर्जरी लागेल असं नाही. काही छोट्या दुखापती ज्याच्यामध्ये काहीतरी फॉरेन बॉडी सेन्स गेलेली आहे किंवा वेल्डिंग करताना त्याचा बर उडून गेलेला आहे
तर ह्या गोष्टी मेकॅनिकली आपण ते काढू शकतो. ज्याच्यामध्ये केमिकल्स गेलेले आहेत त्याला आपण औषधोपचारानं बरं करू शकतो, पण ते औषधोपचार टाइमली चालू करावे लागतात आणि त्याला पूर्ण त्यांचा कोर्स घ्यावा लागतो. असं काही नाही की सर्वच ट्रॉमा केसेसमध्ये सर्जरीची गरज पडते. ज्या केसेसमध्ये सर्जरीची गरज पडते त्याच्यामध्ये ती आवश्यकच आहे, पण बऱ्याचशा गोष्टी आपण औषधांनी बऱ्या होतात. पोस्ट सर्जरी हे काही स्पेसिफिक हे असतं का की आय केअर्स मध्ये काही वेगळं म्हणजे पोस्ट सर्जरीसाठी केलं पाहिजे? ट्रॉमा सर्जरीच्या पोस्ट सर्जरीमध्ये शीर्षासन करणे किंवा अनुलोम विनुलोम अशा क्रिया आहेत ज्याच्यामुळे डोळ्यातलं प्रेशर वाढू शकतं, या अवॉइड केलेल्या बऱ्या. ट्रॉमा नंतर दृष्टी पूर्णपणे परत येऊ शकते? मी असे केसेस बघितले आहेत की त्यांच्यामध्ये इंजुरी नंतर पूर्ण विजन येते. अशा पण केसेस आहेत की ज्यांना विजन नाही येत. तर हे डिपेंड करतं की तुम्हाला कितपत सिव्हिरिटीचा ट्रॉमा आहे, तुम्ही कोणत्या स्टेजला उपचाराला आले आणि तुमच्या शरीराने त्या उपचाराला कसा प्रतिसाद दिला. ओके. आय ट्रॉमा केसेसमध्ये ते रुग्णासाठी किंवा त्याच्या कुटुंबियांसाठी किती आव्हानात्मक असतं, किती म्हणजे दडपण तर खूप जणांना येतं सर्जरी म्हटलं किंवा आय ट्रॉमा काही आहे म्हटलं तर, पण मग ते आय ट्रॉमामध्ये काही स्पेसिफिक आव्हानात्मक काही गोष्टी असतात का की लोक मे बी डील करतील? आय ट्रॉमामध्ये सर्वात प्रथम घरचे नातेवाईक आहेत किंवा घरचे जे आहेत त्यांना हा चॅलेंज असतो की ह्याला दिसेल का परत. पहिली गोष्ट ती असते. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, आता आपण म्हणलं की जसं की दिसणं हे फार इम्पॉर्टंट झालेलं आहे ते आजच्या जमान्यामध्ये, कारण तुमचं आर्थिक सक्षमता जी आहे ती तुमच्या दिसण्याच्या ह्याच्यावर ॲबिलिटीवर डिपेंड झालेली आहे. तर त्याच्यामध्ये तुमचं इवन फॉर तुमचं लहान मुलामध्ये शिक्षण घेणं किंवा यंग एजमध्ये त्यांचा जॉब डिपेंडन्सी, तर त्याच्यामुळं काय आहे की डोळ्यांच्या इंजुरीबाबत त्यांचे रिलेटिव्ह थोडे नर्वस असतात, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, आपल्याला विजन किती येईल ह्याची गॅरंटी नसल्यामुळं त्यांचा हे राहते की नजर दिसेल तरी का किंवा पूर्णच्या पूर्ण दिसेल का, थोडंसं अँझायटीचं वातावरण असतं. अशी कुठली कधी केस आली होती का की जिथे असं म्हणजे कधी रिलेटिव्ह प्रश्न आपलं वाटतात की अरे असा कसा प्रश्न पडू शकतो, असा कधी प्रश्न आलाय का? रिसेंटली बॅडमिंटन प्लेअर होता आणि तो स्कूल गोईंग होता आणि तो बॅडमिंटन खेळताना त्याची जी शटल असते ती डोळ्याला लागली आणि त्याच्यानंतर त्याला थोड्या वेळानंतर त्याचं दिसणं कमी झालं आणि तो आमच्याकडे आला हेवाला. तर त्याच्यामध्ये काय होतं की मागच्या पडद्याला इंजुरी होती, पण त्यांचं असं म्हणणं होतं की एवढी एवढी तर ती शटल आहे, एवढं कसं काय लागू शकतं किंवा एवढं कसं काय त्याची नजर जाऊ शकते, हा तर एवढा यंग आहे. तर असे जे क्वेश्चन आहेत, तर साईज ऑफ ऑब्जेक्ट काय आहे की त्याच्यामुळं ग्रेड ऑफ इंजुरी नाही ठरू शकत, तर ती कशा पद्धतीने लागली आणि तुमची बॉडीनं कसा प्रतिसाद दिलाय त्याच्यावर आहे. तर आपल्या कामात आणि असा कुठला क्षण आहे ज्याच्याने तुम्हाला मोटिवेट होतं की असं अजून का, म्हणजे ट्रॉमा म्हटलं की म्हणजे फ्रॉम डॉक्टर्स पर्स्पेक्टिव्ह ऑल्सो तुम्हाला दररोज डे इन डे आउट ट्रॉमा आणि ह्याच्याशीच डील करता, पण काय गोष्ट आहे जी मोटिवेट करते तुम्हाला हे करायला? सर्वात शेवटी हे केसेस ज्या आहेत ह्या सगळीकडून फिरून इथे येतात. म्हणजे एवढी अत्याधुनिक यंत्रणा किंवा टीम वर्क जे आहे आमचं, तर ह्या टीम वर्कसाठी आम्हाला हे वाटतं की आम्ही या टीम वर्कमुळे ह्या केसेस डिफिकल्ट असतात हँडल करायला. आणि ह्या केसेसमध्ये कसं असतं की नजरेची एवढी गॅरंटी नसते जसं की कम्पेअर्ड टू कॅटरॅक्ट किंवा लॅसिक, जसं की त्याच्यामध्ये आपण विजनची गॅरंटी देतो. ह्या केसेसमध्ये एवढी गॅरंटी देता येत नाही आम्हाला पण, आणि त्याशामधून ह्या कंडिशनमधून जर पेशंटला दिसा लागलं तर तो फार महत्वाचा आणि आनंदाचा क्षण होतो. तर तेच मला मोटिवेट करतं की ह्या सेगमेंटला कोणीतरी डील करायला पाहिजे. ह्याच्यापुढे पण मी म्हणेल की सुप्रथम ज्ञानेंद्रम, म्हणजे डोळा हे ज्ञान ग्रहण करण्याचे सर्वप्रथम अवयव आहेत. 5 ज्ञानेंद्रियापैकी सर्वोच्च स्थान डोळ्यांचं आहे. तर डोळ्यांचं आपण ट्रॉमामधून एखाद्याला ते ज्ञानाचं साधन जर वापस देऊ शकत असेल तर ते सर्वात आनंदाचा क्षण असं मला वाटतं. तुम्हाला 3 गोष्टी सांगायच्या असतील ज्यामुळे डोळ्यांच्या दुखापती टाळता येतील, तर त्या काय असतील? मी 3 गोष्टी दुखापती टाळण्याबाबत पण सांगतो आणि डोळ्यांची काळजी घेण्याबाबत पण सांगतो. पहिल्यांदा, रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट, विअर हेल्मेट, तुमचे प्रोटेक्टिव्ह गॉगल्स तरी असलेच पाहिजेत. सेकंड, वर्कर्ससाठी तुमच्या वर्कर्समध्ये प्रोटेक्टिव्ह आय ग्लासेस व्हेरी मस्ट. तिसरी गोष्ट मला म्हणता येईल की लहान मुलांमध्ये
जे शार्प खेळायच्या वस्तू आहेत त्या पॅरेंट्सनी टाळाव्यात. येस. येस. आणि मी या सगळ्यांना सांगतो की आय ट्रॉमा बाबत इट्स अ TRP. T इज टू ट्रीटमेंट ऑन टाइम. R इज अ रेफरल, प्रॉपर रेफरल. जर तुमच्याकडे सोय नसतील ट्रॉमा डील करायच्या तर तुम्ही प्रॉपर रेफरल जिथं होतात तिथं करायला पाहिजे. ट्रीट अर्ली, प्रॉपर रेफरल, TR. आणि P इज द प्रिव्हेन्शन इज द बेस्ट थिंग. सो प्रिव्हेन्शनसाठी तुमचे आय प्रोटेक्टिव्ह ग्लासेस किंवा शार्प गोष्टी लहान मुलांच्या हातात न देणे किंवा ट्रॅफिकमध्ये पण आपण आपले गॉगल्स किंवा हेल्मेट्स यूज करणे, तर ह्या गोष्टी आहेत. आजचा संवाद पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी एक डोळ्यांच्या आरोग्याबद्दल एक महत्वाची एक मोस्ट इम्पॉर्टंट तुम्ही संदेश काय द्याल? नयनम प्रथमम ज्ञानेंद्रम. तर तुम्ही लक्षात घ्या की नजर जर नसेल आयुष्य काढणं फार अवघड आहे. तर त्याच्यामुळे डोळ्यांची काळजी ही स्वतःनच घ्यायची गोष्ट आहे आणि ती योग्य पद्धतीनं घेतली पाहिजे, ह्या मताचा मी आहे.